तर खासदार होण्याची इच्छा असल्यामुळेच नाशिक लोकसभा लढवण्यासाठी तयार झालो होतो असं वक्तव्य काल छगन भुजबळ यांनी केलेलं होतं। त्यांच्या या वक्तव्यावरती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे आणि अनिल देशमुख यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूया। छगन भुजबळ साहेब वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांना ग्रीन सिग्नल दिल्लीवरच मिळाला होता असं सुद्धा वर्तमानपत्रामध्ये आलं होतं, पण एकाएक त्यांना तिकीट नाकारलं नाशिकमधनं आणि त्याच वेळेस त्यांनी राज्यसभेमध्ये जायची सुद्धा त्यांची तयारी होती, पण त्यावेळेस सुद्धा त्यांना राज्यसभा त्यावेळेस देण्यात आली नाही। आता सुद्धा मला वाटतं की त्यांची राज्यसभेमध्ये जायची इच्छा असणार, पण त्यांना का राज्यसभा देण्यात आली नाही आता अंतर्गत त्यांनी सर्व नेत्यांनी एकत्र बसून अजितदादाच्या नेत्यांनी एकत्र बसून चर्चा करून तसा निर्णय घेतला असावा। माननीय भुजबळ साहेब नाराज आहेत असं त्यांच्या चेहऱ्यावरून मला त्या ठिकाणी कदापि वाटलं नाही आणि माननीय भुजबळ साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि भविष्यातील निवडणुकासुद्धा आम्हाला त्यांच्या नेतृत्वाखाली लढायच्या आहेत। त्यामुळं ही मला वाटतं ही निरर्थक चर्चा आहे की माननीय भुजबळ साहेब त्या ठिकाणी नाराज आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।